नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय इंग्लाज माता. माझ्या तमाम भावसार बंधू भगिनींना माझा नमस्कार. माझ्या तमाम भावसार उद्योजक मंडळींना माझा नमस्कार. मी संदेश नांदोडे मुंबईहून आपल्यासमोर हा व्हिडिओ सादर करीत आहे. खरं तर सुरेंद्र भावसार साहेब आणि माननीय राहुल आकुटे साहेब यांच्याशी माझा संपर्क गेल्या 2-3 महिन्यापासून होता. तो अशासाठी की आपल्या भावसार समाजाच्या मंडळींसाठी आपण एक फायनान्शियल मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंट अवेअरनेसचा एक सेमिनार, फ्री सेमिनार आयोजित करण्याचं आमचं प्लॅनिंग सुरू होतं. बरं, याच्यात माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं नाव संदेश नांदोडे. मी गेली 21-22 वर्ष फायनान्शियल सर्व्हिस सेक्टरमध्ये कार्यरत आहे आणि मी आता मुंबईला असतो आणि मुंबईहून माझं सर्व कामकाज मी बघत असतो. तर मी गेल्या 21-22 वर्षाच्या काळामध्ये फार्मास्युटिकल सेल्स, फार्मास्युटिकल मार्केटिंग, टीम हँडलिंग, बिझनेस डेव्हलपमेंट, फायनान्शियल सर्व्हिस सेक्टर, खास करून त्यात स्टॉक मार्केट, कमोडिटीज मार्केट, इंटरनॅशनल क्रॉस करन्सीज, नंतर रिसर्च आणि ॲडवायझरी इतक्या विविध क्षेत्रात काम केलं आहे. त्यातला माझा जास्तीत जास्त काळ म्हणजे 13 वर्षापेक्षा जास्तचा काळ हा मी फायनान्शियल सर्व्हिस सेक्टर आणि त्यातल्या त्यात स्टॉक मार्केट, कमोडिटी मार्केट आणि इंटरनॅशनल क्रॉस करन्सीला दिलेला आहे. त्यासोबत मी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही जी गव्हर्निंग बॉडी आहे, जी शेअर मार्केटला गव्हर्न करते, त्या बॉडीचा मी एक रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट आहे. म्हणजे मी फंडामेंटल आणि टेक्निकल रिसर्च करून कुठल्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याचा वाव आहे, कुठला सेक्टर वाढणार, मार्केट वर जाणार की खाली जाणार, करन्सीमध्ये काय केलं पाहिजे, कमोडिटीजमध्ये काय केलं पाहिजे, कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कुठे इन्व्हेस्टमेंट करायला नको, हा सगळा रिसर्च करून आमच्या क्लायंट्सना, कंपन्यांना आणि आमच्या ओव्हरसीज क्लायंट्सना, भारताबाहेरच्या क्लायंट्सनाही मी प्रोव्हाइड करत असतो. तर ही थोडक्यात माझ्याबद्दल माहिती मी सांगितली. बरं, आपल्यासमोर येण्याचा उद्देश काय की कोविड-19 म्हणजे कोरोना व्हायरस या महामारीमुळे सगळ्या जगाचं रूप अक्षरशः पालटून गेलेलं आहे. 70% जास्त जग हे लॉकडाऊनमध्ये आहे आणि भारताच्या इतिहासात एवढा मोठा लॉकडाऊन म्हणजे सगळं संपूर्ण भारत एक काय म्हणतात ना, थांबून गेल्यासारखं झालेलं आहे. अक्षरशः लोक आपल्या घरात कोंडलेले गेलेले आहेत. तर यामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे आणि यामुळे जी पुढे परिस्थिती उद्भवणार आहे त्यातून आपण काय मार्ग काढायचे, पोस्ट कोविड लॉकडाऊन नंतर कुठल्या कुठल्या क्षेत्रात आपल्याला अपॉर्च्युनिटीज असतील, करिअर आणि बिझनेस करण्यासाठी कुठल्या क्षेत्रात आपल्याला चांगला वाव असेल, याविषयी आपण थोडं चर्चा करण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याआधी थोडं मी 1-2 विषय असे बोलू इच्छितो की हा जो लॉकडाऊन झालेला आहे तर याचा सिरियसनेस हा किती भयंकर आहे किंवा याचा इम्पॅक्ट हा आपल्या इकॉनॉमीवर किती खोलवर झालेला आहे हे थोडं आपण समजून घेतलं तर होईल काय की आपण एक मानसिकदृष्ट्या आपली तयारी राहील, आपण मेंटली प्रिपेअर्ड असू की हा आघात किती मोठा आहे आणि यातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील. तर कुठल्याही देशाची इकॉनॉमी जर आपल्याला बघायची असेल तर तसे बरेचसे फॅक्टर आपल्याला फंडामेंटल बघायला लागतात. परंतु त्यातल्या त्यात जीडीपी आणि अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जीडीपी आणि बेरोजगारीचा दर हे 2 मेजर इंडिकेटर असतात जे कुठल्याही इकॉनॉमीची काय म्हणतात ना, मजबूती किंवा कमजोरी दर्शवतात. तर जीडीपी भारताचा येणाऱ्या काळामध्ये, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही जी संस्था आहे जी सगळ्या जगातल्या इकॉनॉमीवर लक्ष ठेवून असते आणि त्यांचं आकलन करत असते, तर त्यांनी आपला जीडीपीचा वाढीचा दर 2020 आणि 21च्या दरम्यान 1.9% असेल असा एक अंदाज दर्शवला आहे. तर मित्रांनो, 2% कमीचा जीडीपी ग्रोथ दर हा भारताच्या इतिहासात गेल्या 30 वर्षात पहिल्यांदा असं होणार आहे की आपण इतक्या कमी रेटने आपली इकॉनॉमी ग्रो करणार आहे. बघा, 30 वर्षात, गेल्या 30 वर्षात जर आपण बघितलं तर 4-5% वरच, किंबहुना कधी कधी आपला 10 ते 12% सुद्धा जीडीपीचा वाढीचा दर राहिलेला आहे. परंतु ह्या पॅन्डेमिकमुळे, लॉकडाऊन असल्यामुळे, सगळ्या इंडस्ट्रीज बंद असल्यामुळे
हा 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 वाढीचा दर आपला 2% खाली येण्याची शक्यता आहे. आणि CII जी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज ही संस्था आहे आपली, त्यांनी तर 0.9 0.9% to 1.5% म्हणजे 1.5% पेक्षा कमी आपला GDP दर असेल असा एक अंदाज वर्तवला. यावरून आपल्याला लक्षात येईल की या महामारीमुळे, या लॉकडाऊनमुळे आपल्या इकॉनॉमीवर किती खोलवर इम्पॅक्ट पडलेला आहे. दुसरी गोष्ट, आता हा एक इंटरेस्टिंग डेटा आहे बघा, बेरोजगारीचा दर हा गेल्या 15 मार्च 2020 पर्यंत 6.7% होता. 6.7% अनएम्प्लॉयमेंट रेट होता मार्च महिना, ह्याच 2020 ची गोष्ट करतोय आपण. आणि तोच अनएम्प्लॉयमेंट रेट 19 एप्रिल 2020 येता 26% झाला. म्हणजे काय की 6.7% वरचा बेरोजगारीचा दर आपला 26%वर गेला लॉकडाऊनमुळे. म्हणजे जवळपास 14 करोड लोकांचा रोजगार हा गेलेला आहे. तर परिस्थिती नक्कीच गंभीर आहे, परंतु घाबरून जायचं नाही. याच्यातून मार्ग कसा काढायचा, पुढे आपण कसं जायचं, यावर थोडी आपण चर्चा करू. आणि कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला वाव असेल त्यावर आपण जरा एक लक्ष टाकण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, आता रिसेंटली आपण ऐकलं असेल की आपल्या पंतप्रधानांनी, आपल्या गव्हर्नमेंटने एक इकॉनॉमिकल पॅकेजची घोषणा केली. ते पॅकेज होतं 20 लाख करोड रुपयांचं, म्हणजे जवळपास $280 बिलियन. 10% अप्रॉक्सिमेटली 10% ऑफ आवर GDP. तर याचा अर्थ आपण एक समजून घेतला पाहिजे की हे 20 लाख करोड रुपये हे नवीन फ्रेश अमाऊंट काढून यांनी दिलेले नाही पॅकेजसाठी. बघा, याच्यामध्ये 2-3 कॉम्पोनंट आहे. एक आहे 1.7 लाख करोड, 1.7 लाख करोडचा आधीच जाहीर केलेलं पॅकेज. त्यानंतर RBIचे काही डिसिजन घेतलेले असतात, त्या RBIच्या डिसिजनची एक अमाऊंट आहे 5 ते 6 लाख करोड. तर हा जो कॉम्पोनंट आहे आधी जाहीर झालेला, तर हा 40% भाग आहे या टोटल पॅकेजच्या. म्हणजे काय की आपल्याला फक्त म्हणण्यापेक्षा 12 ते 13 लाख करोडची नवीन अमाऊंट पॅकेजच्या स्वरूपात जाहीर झालेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यातून आपण फार काही अपेक्षा करणं योग्य नाही. कारण एक लक्षात घ्या, हे पॅकेज त्या प्रकारचं नाहीये की समजा आता मला कपड्यांची गरज आहे, मला कपडे घेण्यासाठी 2,000 रुपयाची गरज आहे, उदाहरण देतो. तर गव्हर्नमेंट मला 2,000 रुपये देणार नाहीत, ते मला 2,000 रुपयांचे कपडे देणार. मला जर 5 लाख रुपयाच्या मशिनरीची गरज आहे तर ते मला 5 लाख रुपये नाही देणार, ते मला 5 लाख रुपयाची मशिनरी आणून देणार. तर हे पॅकेज जरा वेगळ्या स्वरूपाने आपल्या समोर येणार आहे. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची काय म्हणतो ना, एक अनएक्सपेक्टेड अपेक्षा या पॅकेजकडनं न केलेलीच बरी. त्यामुळे हा विषय आपण बाजूला ठेवून देऊया. तरी सुद्धा एक खूप स्तुत्य उपक्रम होता. इतक्या मोठ्या पॅकेजची घोषणा भारताच्या इतिहासात पहिल्यांदा झालेली आहे. आणि याचा एक क्लिअर कट अर्थ असा होतो की आपली अर्थव्यवस्था ही एक जबरदस्त तेजीकडे, एक मजबूतीकडे आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आपण अग्रेसर होतोय. नो डाऊट हा एक पॅन्डेमिकचा झटका जर आपल्याला लागला नसता तर एक चांगली आपल्याला ग्रोथ आतापर्यंत बघायला मिळाली असती. पण एक लक्षात घ्या, दर 12 ते 13 वर्षानंतर, बघा लक्षात घ्या, दर 12 ते 13 वर्षानंतर इकॉनॉमिक स्लोडाऊन हा येतोच येतो. हे स्टॉक मार्केटमध्ये असल्यामुळे मी याचं आकलन केलेलं आहे, मी बघितलंय आणि हे होत असतं. त्याच्यामुळे मागचा जो फॉल आला होता क्रायसिस, तो 2008 ला आलेला आणि आता आला तो 2020 ला आलेला. म्हणजे 12 वर्षाच्या अंतरानंतर हा फॉल आला, जो की अगदी एक्सपेक्टेड होता आणि नॉर्मल आहे. बरं, याला नॉर्मल सध्या का म्हणू शकत नाही, कारण दुर्दैवाने याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी आपले प्राण गमावले. हे व्हायला नको होतं. बघा, इकॉनॉमिकल क्रायसिस येणं, इकॉनॉमीमध्ये अप अँड डाऊन होणं, GDP वर खाली होणं हे अगदी नॉर्मल आहे, हे होत असतं. माणसाची तब्येत 12ही महिने सेम, म्हणजे काय म्हणतात ना, सारखी नसते. आज जसा मी तुमच्यासमोर बसलोय तसाच मी वर्षभर असेल असं नसतं. कधी सर्दी होते, कधी खोकला होतो, कधी सायनस होतो, कधी अंग दुखतं. पण हे आपण हळूहळू पुढे सरकत असतो आयुष्यात. तर इथे झालं काय, इथे लोकांच्या
लोकांचे मृत्यू झाले, तो खूप दुर्दैवी भाग होता. त्याच्यामुळे याचं इंटेन्सिटी भयंकर वाढली. तर याच्यात वर्स्ट अफेक्टेड सेक्टर जर आपण बघितले तर ऑटोमोबाईल हा सर्वात वर्स्ट अफेक्टेड सेक्टर आपण याच्यात समजू शकतो, बघू शकतो. ऑटो ॲन्सिलरी हा दुसरा सेक्टर आहे. त्याच्यानंतर टेक्स्टाईल, मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक, ई कॉमर्स है ना, रबर, टायर इंडस्ट्री, एव्हिएशन, टुरिझम, ट्रॅव्हल्स हे इतके जबरदस्त अफेक्टेड झालेले आहेत की काय म्हणतात ना, की ज्याचं आकलन अजून झालेलं नाही की हा लॉस किती आहे. तर याचं आकलन जेव्हा होईल, जेव्हा हे ऍक्च्युअली फिगर्स कागदावर मांडल्या जातील, त्यावेळेस आपल्याला 2-3-4 महिन्यानंतर कळेल की हा डॅमेज किती सिव्हिअर आहे किंवा किती एक्सटेंटमध्ये ऍक्च्युअल आपला लॉस झालेला आहे. परंतु याच्यामध्ये आपल्याला काही सेक्टर असे बघायला मिळाले की ज्यांचा इम्पॅक्ट, ज्याच्यावर ह्या लॉकडाऊनचा कमीत कमी इम्पॅक्ट पडला आणि तिथेच आपली अपॉर्च्युनिटी आहे. बघा, इतकी सिव्हिअर कंडिशन झाल्यानंतर सुद्धा जर कुठला सेक्टर हा तग धरून आहे आणि परफॉर्म करतोय, तर डेफिनेटली अशा सेक्टरमध्ये आपण काम केलं पाहिजे आणि अशा सेक्टरचाच आपण विचार केला पाहिजे की काहीही परिस्थिती, कितीही वाईट परिस्थिती आली तरी सुद्धा आपलं काम सुरू राहील. तर त्यातला सर्वात मेजर सेक्टर कुठला होता, तो म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज. नंतर रिटेल फार्मसी, हॉस्पिटल्स, हे म्हणजे हेल्थ केअर झालं, सगळं आलं त्यात. नंतर तुमचा इंटरनेट बेस्ड बिझनेस. बघा, इंटरनेट बेस्ड बिझनेसमध्ये उलट डिमांड वाढली. जसं तुमचं ऑनलाईन एज्युकेशन झाला, नंतर ऑनलाईन एंटरटेनमेंट झालं, नेटफ्लिक्सचे सबस्क्रायबर वाढले, ॲमेझॉन प्राईमचे सबस्क्रायबर वाढले, झी5चे सबस्क्रायबर वाढले, हॉटस्टारचे सबस्क्रायबर वाढले, यांचा बिझनेस वाढला. नंतर अजून कुठला सेक्टर होता, मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्स. कारण आपण आज, मी तुमच्या समोर जे आहे ते मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरच्याच माध्यमातून आपल्या समोर मी येऊ शकलोय. तर हे एक सेक्टर आहे ज्याला कमी डॅमेज झाला. त्याच्यानंतर स्टॉक ब्रोकिंग, स्टॉक मार्केट, फॉरेक्स मार्केट आणि कमोडिटी ट्रेडिंग, ऑनलाईन बिझनेस म्हणतोय मी, फिजिकल ट्रेडिंगची गोष्ट नाही करत, ऑनलाईन बिझनेस. तर ह्या सगळ्या बिझनेसेसला आणि इसेन्शियल सर्व्हिसेस यांना सर्वात कमी मार पडलेला आहे या पॅन्डेमिकचा. सॉरी, तो मला थोडा सायनसचा त्रास होतो. बरं, अशा कंडिशनमध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्या, जेव्हा केव्हा इकॉनॉमिकल डाऊनटर्न येतो, जेव्हा केव्हा इकॉनॉमिकल कंडिशन्स ही खराब झालेली असते कुठेही, अशा वेळेस कॅश इज ऑलवेज अ किंग. आता इथे मला सांगायचं तात्पर्य काय आहे की तुमच्या खिशात किती पैसे हे मला सांगायचं नाही. आपण कंपनीच्या दृष्टीने, बिझनेसच्या दृष्टीने बोलूया की असे बिझनेस जे ह्या कोविड एरामध्ये सुद्धा त्यांचा कॅश फ्लो मॅनेज करू शकतील आणि फायनान्शियली तग धरून राहतील, ते सगळे बिझनेस, ते सगळ्या कंपन्या, ते सगळे उद्योग, मध्ये छोटे मोठे किती त्याची साईज असू द्या, ते सगळे पोस्ट कोविड नंतर खूप जोराने वर येतील, खूप जोरात रिकवर होतील आणि ते एक काय म्हणतात ना, एक विक्टोरियस बिझनेस म्हणून आपल्याला बघायला मिळतील. तर आता आपण आपल्या मेन मुद्द्यात हात घालूया की कोविड-19 नंतर ऑपॉर्च्युनिटी कशात आहे आणि आपण काय करू शकतो. इव्हन जरी तुम्ही आता कुठला तुमचा बिझनेस सुरू असेल आणि आपल्या मनात अशी इच्छा येत असेल की माझा जो बिझनेस आहे तो कदाचित कोविड नंतर, लॉकडाऊन उघडल्यानंतर याला डिमांड नसणार आहे, तर मी काय करू, मला बिझनेस बदलायचा आहे तर मी काय करू, किंवा जे आता नवीन उद्योजक ज्यांना व्हायचंय, ज्यांना ह्या लॉकडाऊन नंतर ज्या ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत त्या ऑपॉर्च्युनिटीज जर त्यांना एनकॅश करायचे तर कुठल्या बिझनेसेसमध्ये आपण काय म्हणतो ना, कुठले बिझनेसेस सुरू करू शकतो आणि त्याच्यात करिअर बनवू शकतो. सॉरी. तर याच्यानंतर बघा, तुम्हाला सांगतोय की रेंटल डिमांडमध्ये जबरदस्त वाढ होणार आहे. नंतर डेटा इज न्यू ऑइल. बघा, लक्षात घ्या, डेटा अँड IT सिक्युरिटी विल बिकम मोर इम्पॉर्टंट फॉर बिझनेसेस. डेटा अँड IT सिक्युरिटी विल बिकम मोर इम्पॉर्टंट फॉर बिझनेसेस. आणि जे कन्व्हेन्शनल बिझनेस आहे, जसे हेवी इंजिनिअरिंग, हेवी मॅन्युफॅक्चरिंगचे बिझनेसेस, ते बिझनेसेसला पुढे कमी डिमांड होत जाणार आहे. तर मग कुठले असे बिझनेस केले पाहिजे, तर आपल्याला इसेन्शियल आयटम्स, ज्या बिझनेसमध्ये इसेन्शियल आयटम्स जास्त इन्व्हॉल्व आहे असे बिझनेस केले पाहिजे. उदाहरणार्थ फूड टेक, फूड टेक्नॉलॉजी. बघा, आता नीट ऐका,
फूड प्रोसेसिंग मी बोलत नाही. म्हणजे काय की नुसतं काहीतरी आपण बनवलं, थेपले बनवले, ते पॅक केले, पार्सल केले, समोसे बनवले, पॅक केले, पार्सल केले, असं नाही. टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण कसं फूड प्रोसेस करू शकतो, त्याला जबरदस्त डिमांड आता फ्युचरमध्ये असणार आहे. आता याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण दूध घेतो अमूलचं. अमूल ताजा टेट्रा पॅक मधलं दूध, टेट्रा पॅकचं दूध. तर टेट्रा पॅकच्या दुधाचं तुम्हाला एक वैशिष्ट्य माहिती असेल, आपल्यातले बरेच जणांनी आता या कोविडमध्ये वापरलंही असेल, की तुम्ही ते पॅकेट घेतलं, टेट्रा पॅक कट केलं, ओपन केलं की तुम्ही ते डायरेक्ट पिऊ शकता. त्याला गरम करायची गरज नाही, त्याला रेफ्रिजरेट करायची गरज नाही. हा, ओपन झाल्यानंतर जर तुम्हाला मल्टिपल यूज करायचे असेल तर तुम्हाला ते रेफ्रिजरेशन मध्ये, फ्रीजमध्ये ठेवायला लागतं. परंतु अलग लक्षात, हे अशा प्रकारे, अन्यथा आपण याआधी हा विचार करू शकत नव्हतो की आपण गाईचं किंवा म्हशीचं दूध आणलं आणि ते आणल्यावर गाळून गरम न करून तसंच प्यायलो तर काय व्हायचं, बरेचसे प्रॉब्लेम्स लोकांना व्हायचे, पचायचं नाही आणि नाना प्रकारचे इश्यूज व्हायचे. तर फूड टेक्नॉलॉजीमध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून ते फूड जास्तीत जास्त हायजेनिक, टिकाऊ आणि इझी टू कन्झ्युम, डायरेक्ट टू कन्झ्युम कसं बनवू शकतो, याला फ्युचरमध्ये खूप जबरदस्त मागणी असणार आहे, खूप जबरदस्त डिमांड असणार आहे. तर त्या क्षेत्रात आपण एक चांगलं करिअर करू शकतो, एक उद्योग सुरू करू शकतो. दुसरं म्हणजे ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजीज. अगेन टेक्नॉलॉजी आलं बघा. टेक्नॉलॉजी शिवाय जग नाही. पुढचं येणारं जग हे सगळं टेक्नॉलॉजीशी संलग्न असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जर काही ॲग्रिकल्चरल बिझनेस करायचा असेल, तो सुद्धा टेक्नॉलॉजीशी संलग्न करून त्याला ॲग्रीटेक कसं बनवता येईल, हायटेक कसं बनवता येईल, त्याच्यामध्ये एक चांगला स्कोप असणार आहे. तसंच एज्युकेशन टेक्नॉलॉजी बघा. प्लेन एज्युकेशन आता हे कालबाह्य होत जाणार, की मी एक काय म्हणतो ना, एक क्लासेस सुरू केले, मग एक जागा घेतली, एक फळा लावला, 10 बेंचेस टाकले, लोक आले, मी खडू फळ्यावर शिकवतोय. तो जमाना गेला. कोविड नंतर अशा कुठल्याही फिजिकल प्रेझेन्सवाल्या क्लासेसची डिमांड ॲब्सोल्युटली कमी होणार आहे. बंद होणार नाही, पण खूप प्रमाणात कमी होणार आहे. तर एज्युकेशन विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी याला जबरदस्त डिमांड आहे. उदाहरण माझं स्वतःचं देतो. इंडोनेक्स्ट एज्युटेक, इंडोनेक्स्ट INDONEXT, इंडोनेक्स्ट एज्युटेक नावाची माझी एक स्वतःची कंपनी आहे, माझी स्वतःची फर्म आहे, एक छोटीशी जी मी सुरू केली आहे. आणि त्या इंडोनेक्स्ट एज्युटेकच्या मार्फत मी संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर लोकांना शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, फॉरेक्स अनालिसिस याच्यावर एज्युकेशनल प्रोग्राम्स घेत असतो. आणि माझ्या एज्युकेशनल प्रोग्राम्स हे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मी मिडल ईस्ट, सिंगापूर, कंबोडिया, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर कॅनडा आणि फ्यू पार्ट्स ऑफ युरोप इकडच्या क्लायंटला मी इथे बसून ट्रेनिंग देत असतो. ठीक आहे. आणि आता आजची तारीख 22 आहे, बरोबर 22 तारीख आहे. तर 21, 22, 23, 24 संध्याकाळी 8 ते 10:30 माझा फक्त डॉक्टर लोकांसाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम चाललाय, टेक्निकल अनालिसिसचा, स्टॉक मार्केटसाठी. फक्त डॉक्टर लोकांचा मी क्लास घेतोय. तर हे सगळं शक्य झालं कारण मी एज्युकेशनला टेक्नॉलॉजीची जोड दिली. तर झालं काय, याच्याने माझ्या बाउंड्रीज ओपन झाल्या. आज जे माझा ऑस्ट्रेलियाचा ग्रुप आहे, ज्यांना मी नेक्स्ट वीकला ट्रेनिंग देणार आहे, तर त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी मला ऑस्ट्रेलियाला जावं लागलं असतं, जाण्याचा खर्च करायला लागला असता, एक आठवडा तिकडे राहावं लागलं असतं, तिथे हॉटेल बुक करायला लागलं असतं, ते हॉटेलचा हॉल घ्या. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, कितीतरी एफर्ट्स आणि खर्च आपला वाचला टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे. सो एज्युटेक हॅज अ इमेन्स पोटेन्शियल. आणि एज्युटेक ही भारतामध्ये, लक्षात घ्या, भारतामध्ये $10 बिलियन इंडस्ट्री आहे. किती? $10 बिलियन म्हणजे 75,000 करोड रुपयाची ही इंडस्ट्री आहे. तर याला हलक्यात घेऊन चालणार नाही. आणि ही इंडस्ट्री जवळपास 27% दरवर्षी वाढणार आहे. ठीक आहे. दुसरं आहे हेल्थ टेक. म्हणजे तुम्ही हेल्थ केअरचं कुठलं प्रोडक्शन करत असाल, कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचं असा, किंवा तुम्ही त्या संबंधात कुठे कनेक्टेड असाल, तर टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण हेल्थ केअर सर्व्हिसेस कशा लोकांपर्यंत पोहोचू शकतो, त्याला खूप प्रचंड डिमांड येणाऱ्या काळात, खास करून कोविड नंतर असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे सोशल डिस्टन्सिंग हे आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य अंग हा बनणार आहे. मास्क लावणं हा एक अविभाज्य अंग बनणार आहे.
सॅनिटायझर वापरणं हा एक अविभाज्य अंग बनणार आहे. तर अशा प्रकारे आपण हेल्थ टेक्नॉलॉजीमध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज असतील त्याच्यावर विचार करून त्याच्या संदर्भात कुठला जर बिझनेस सुरू केला तर त्यालाही प्रचंड स्कोप फ्युचरमध्ये आहे भारतात आणि भारतातून एक्सपोर्ट करण्यासाठी भारताबाहेर. ठीक आहे. सॉरी. त्याच्यानंतरचं पुढचं क्षेत्र जे आपण डिस्कस करणार आहोत ते आहे ई कॉमर्स. आता ई कॉमर्स म्हणजे जनरल आयटम नव्हे, कारण जनरल आयटम मध्ये लक्षात घ्या आपल्याकडे फ्लिपकार्ट आहे, ॲमेझॉन आहे. आपली गरज संपली. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन आपली गरज भागवण्यापुरता पुरेसे आहेत. आपल्याला नवीन तिकडे जाऊन काहीतरी खटपट करण्याची गरज नाही. मग ई कॉमर्स काय, तर तुम्ही प्रॉडक्ट किंवा सेक्टर स्पेसिफिक, लक्षात घ्या, प्रॉडक्ट किंवा सेक्टर स्पेसिफिक ई कॉमर्स जर केलं तर त्याला स्कोप असणार आहे. उदाहरणार्थ पेपर फ्राय. जर आपल्याला चांगल्या उच्च प्रतीचं फर्निचर ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर आपण ॲमेझॉन फ्लिपकार्टवर जात नाही, आपण जातो पेपर फ्रायवर. का, तर ते सेक्टर स्पेसिफिक प्रॉडक्ट आपल्याला अवेलेबल करून देतं, आपल्या घरपोच आणून देतं. तर असं जर आपण काही केलं की एखादा प्रॉडक्ट मध्ये स्पेशलायझेशन घ्यायचं की हा प्रॉडक्ट ऑनलाईन आणि या प्रॉडक्टशी संबंधित सगळे कनेक्टेड प्रॉडक्ट्स, बाय प्रॉडक्ट्स, डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स हे सगळे आमच्याकडे मिळतील. तर त्या प्रकारच्या एक ई कॉमर्सला सुद्धा एक चांगला स्कोप आहे येणाऱ्या काळामध्ये. त्याच्यानंतर लॉजिस्टिक विथ टेक्नॉलॉजी, लॉजिटेक. बघा प्रत्येक ठिकाणी टेक 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 लावत चाललोय, कारण भविष्य हे पूर्ण टेक्नॉलॉजी बेस्ड असणार आहे. एकदम कानाला खडा लावून घ्या, टेक्नॉलॉजीचा वापर केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाहीत. ठीक आहे. सॉरी. सो लॉजिटेक म्हणजे काय, सप्लाय चेन लॉजिस्टिकचा आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून कसं करू शकतो. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर काय, सपोज माझ्याकडे मी कुठेतरी एक प्रॉडक्ट बनवतो, फूड प्रॉडक्ट बनवतो, जे मी घरातच बनवतोय. टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रॉडक्ट खूप सुंदर आहे, खूप चांगलं आहे, युजेबल आहे, त्याची डिमांड आहे मार्केटमध्ये. परंतु माझं प्रॉडक्ट जसं बनलंय अगदी तसंच माझ्या कस्टमरपर्यंत डिलिव्हर झालं पाहिजे. तिथे कसं होणार, तर मी कोणाला कॉन्टॅक्ट करणार की ज्या लॉजिस्टिक वाल्याकडे टेक्नॉलॉजी अशी असेल की तो माझा बनलेला प्रॉडक्ट ॲज इट इज मुंबईहून दिल्लीला डिलिव्हर करू शकेल. माझा जो बनलेला प्रॉडक्ट आहे तो कुठल्याही पद्धतीने खराब किंवा डॅमेज न करता ॲज इट इज पुण्याला डिलिव्हर करू शकेल. अशा लॉजिस्टिकला मी अप्रोच करणार आणि माझं सगळं काम मी त्याच्याकडे देणार. म्हणजे काय, मी त्याची टेक्नॉलॉजी बघणार. तर अशा प्रकारे टेक्नॉलॉजीचा वापर करून जर आपण सप्लाय चेन आणि लॉजिस्टिकचा काही बिझनेस उभा करू शकलो तर त्याच्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काळात खूप प्रचंड डिमांड असणार आहे, त्याच्याबद्दल जराही शंका नाही. आणि अजून एक सेक्टर तो म्हणजे BFSI, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स. बघा कितीही लॉकडाऊन येऊ द्यात, कितीही इकॉनॉमी खालीवर होऊ द्या, बँकिंग शिवाय कुठलीही कंट्री चालू शकत नाही, कुठलाही व्यक्ती चालू शकत नाही. बँकिंग हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य अंग आहे. जसं आपल्याला दिवसातून 2 वेळेस जेवणाची गरज पडते तशीच आपल्याला बँकिंगचीही गरज पडते. बरोबर. इन्शुरन्सची गरज पडते, फायनान्शियल सर्व्हिसेसची गरज पडते. तर ह्या बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स संबंधित आपण काही एक बिझनेसेस सुरू करू शकतात. कुठल्या तरी चांगल्या बँकेची आपण DSA घेऊ शकतात. त्याच्यानंतर शेअर मार्केट येणाऱ्या काळात खूप जबरदस्त बूम करणार आहे. पुढचा 10 वर्ष हा इंडियन स्टॉक मार्केटसाठी खूप सोन्याचा काळ असणार आहे, खूप जबरदस्त काळ असणार आहे. तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सब ब्रोकर बनून, ऑथोराइज पर्सन बनून, कुठल्या तरी एक चांगल्या ब्रोकरशी कनेक्ट होऊन तुम्ही तो एक स्वतःचा बिझनेस डेव्हलप करू शकतात किंवा इंटरनॅशनल क्रॉस करन्सीमध्ये डेव्हलप करू शकतात. ते कसं करायचं त्यासाठी मी आपल्याला सर्वतोपरी मदत करेल, कारण तेच माझं कोर फील्ड आहे, तेच माझं क्षेत्र आहे. आणि अशा जवळपास एक 500 पेक्षा जास्त लोकांना मी त्यांचा स्वतःचा काय म्हणतात ना, शेअर ब्रोकिंगचा किंवा स्टॉक ब्रोकिंगचा, कमोडिटी ब्रोकिंगचा, इंटरनॅशनल क्रॉस करन्सीचा एक बिझनेस भारतात आणि भारताबाहेर सुरू करून दिलेला आहे. तर ह्या सगळ्या फील्ड्समध्ये आपल्याला खूप चांगली अपॉर्च्युनिटी पोस्ट कोविड असणार आहे.
बरं, याच्यात काही एक दोन गोष्टी मी आपल्याशी सांगू इच्छितो. ते म्हणजे लॉकडाऊन नंतर रिटेलला लिव्हरेज खूप जबरदस्त वाढणार आहे. म्हणजे काय, रिटेल इंडस्ट्री, तुम्ही कुठल्याही रिटेलमध्ये असा, त्याला जबरदस्त डिमांड वाढणार आहे. तर ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की आपण रिटेल कुठलं केलं पाहिजे. तुम्ही ते कपड्यांचं करा, तुम्ही फार्मसीचं करा, ठीक आहे. तुम्ही अन्य कुठल्या भरपूर गोष्टी आहेत रिटेलच्या, त्या करू शकतात, ठीक आहे. तर रिटेलमध्ये खूप जबरदस्त स्कोप आता येणार आहे, कारण लॉकडाऊनने लोकांना रिटेल बिझनेसचं इम्पॉर्टन्स, त्याचं महत्त्व एक समजून दिलं की सगळंच काही ऑनलाईन होऊ शकत नाही. जरी येणारा काळ हा ऑनलाईन बिझनेसचाच असणार आहे, तरी सगळं काही ऑनलाईन होऊ शकत नाही, एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे काही असे रिटेल आहेत की जे तुम्हाला अजूनही एक स्कोप देतात छोटा मोठा बिझनेस सुरू करण्यासाठी. पण एक छोटीशी वॉर्निंग म्हणा किंवा एक डिस्कशन म्हणा, तेही मी एक जरुरी समजतो. कारण लॉकडाऊन नंतर मित्रांनो, एक लक्षात घ्या, लॉकडाऊन नंतर ॲडिक्टिव्ह मटेरियलचं खप खूप वाढणार आहे. ॲडिक्टिव्ह मटेरियलचं सेवन खूप वाढणार आहे. म्हणजे काय, तंबाखू, ड्रग्स, नार्कोटिक्स आणि अल्कोहोलिक बिव्हरेजेस, या तिघ प्रकारचे जे काय म्हणतात, ॲडिक्टिव्ह ड्रग्ज आहेत, ॲडिक्टिव्ह मटेरियल आहे, याची खूप प्रचंड डिमांड आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे मला बिझनेस अपॉर्च्युनिटी सांगायची नाही आहे कोणाला. मला फक्त एक सांगायचं आहे की आपण स्वतः याच्यापासून दूर राहा, आपल्या परिवारातल्या मंडळीला याच्यापासून दूर ठेवा, आपल्या घरात असलेले तरुण मुलं मुलींवर लक्ष ठेवा, त्यांना या सगळ्यांपासून दूर ठेवा. कारण वातावरण जसं निर्माण होतं तसं यंगस्टर त्याकडे आकर्षित होतात. तर लॉकडाऊन नंतर आपल्याला ह्या काही गोष्टी सांभाळायच्या आहेत. आपल्याला स्वतःला जपायचं आहे, आपल्या परिवाराला जपायचं आहे. दुसरी गोष्ट, पेपर इंडस्ट्री संबंधित कुठलंही काम घेऊ नका. पेपर इंडस्ट्री, आपला पेपर, कारण पेपर इंडस्ट्रीला आता खूपच प्रचंड कमी डिमांड होणार आहे. कारण जग सगळे एन्व्हायरमेंटल फ्री ॲटमॉस्फिअरकडे जास्त वळणार आहे. तुमचं बिझनेस करण्याची पद्धत, तुमचं जगण्याची पद्धत ही एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असणार आहे. त्याच्यामुळे कागद आणि त्याच्याशी संबंधित कुठलाही जर आपण उद्योग करत असाल तर त्यातून शिफ्ट आपल्याला करता आलं तर खूप चांगलं आहे. आणि नवीन उद्योग कागद पेपर संबंधित करू नका. त्याला डिमांड फ्युचरमध्ये नसणारे, हळूहळू कमी होईल आणि एक वेळ अशी येऊ शकते की तो पूर्णपणे डिमांड संपलेला असेल, ठीक आहे. तर मित्रांनो, कोविड नंतर इकॉनॉमिकल डिस्कशन्स हे दोन पार्टमध्ये बेसिकली डिवाइड होणार आहे. एक म्हणजे भारताची इकॉनॉमी आणि भारताचं स्टॉक मार्केट. बघा, दोन पार्ट आहे, भारताची इकॉनॉमी, भारताचं स्टॉक मार्केट. जनरली लोक या दोघांना संलग्न करतात की बाबा स्टॉक मार्केट म्हणजे इकॉनॉमी असते, असं नसतं. इकॉनॉमी ही जी अंडरलाईन इकॉनॉमी असते, अंडरलाईन इकॉनॉमीला ग्रो व्हायला, नॉर्मल ग्रो व्हायला तर वेळ लागेल. अंडरलाईन इकॉनॉमी नॉर्मल ट्रॅकवर यायला आपल्याला 1.5 ते 2 वर्ष लागणार. म्हणजे काय, आपण आता 1.5 ते 2 वर्षाच्या रिसेशन पिरियडमध्ये आहोत, ठीक आहे. घाबरवत नाहीये, फक्त सूचना आपल्याला देतोय की 1.5 ते 2 वर्षाचा हा रिसेशन पिरियड असणार आहे, जिथे अंडरलाईन इकॉनॉमी ही ट्रॅकवर येणार. परंतु स्टॉक मार्केट मध्ये आपल्याला एक चांगली रिकव्हरी बघायला मिळेल. आता हे कसं तुम्ही म्हणाल की इकॉनॉमी खाली जाते आणि हा माणूस म्हणतो की स्टॉक मार्केट वर जाईल. बघा, स्टॉक मार्केटला आपलं स्वतःचं डोकं असतं. हे कॉम्बिनेशन असतं मिलियन्स ऑफ पीपल, मिलियन्स ऑफ ट्रेडर्स हु आर ऑलरेडी ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टिंग इन टू स्टॉक मार्केट, आणि जी अल्गोरिथमिक सिस्टीम चालू असते मार्केटची, त्याचंही कॉम्बिनेशन असतं की हे स्वतःचं डोकं असतं स्टॉक मार्केटला. आणि आता शेअर मार्केट वर का जाणार, तर फंडामेंटल ताकदीमुळे शेअर मार्केट वर जाणार नाही. शेअर मार्केट जे वर जाईल किंवा आता जे वर आलं, जो आता एक फॉल आला होता मार्केटला, तिथून अचानक मार्केट वर आलं. तरी अचानक का आलं लक्षात घ्या, कारण मार्केटमध्ये लिक्विडिटी आहे, जी ग्लोबल लिक्विडिटी आहे. लोकांकडे जगभरात खूप असा पैसा आहे जो साठवून ठेवलेला होता आणि त्यांना आता ऑप्शन नाही की काय करायचं. त्यांचे होते प्लॅन की मी इंडस्ट्री टाकेल, मी मॅन्युफॅक्चरिंग टाकेल, मी विमान सेवा सुरू करेल, मी आमका फलाना कंपनी टाकेल. आता त्यांनी ते सगळे विचार सोडून दिले, मनातून काढून टाकले. तो पैसा आता आहे तसाच पडून आहे.
आणि तो इंटरेस्ट फ्री, अक्षरशः इंटरेस्ट फ्री पैसा मिळतोय आणि तो सगळा पैसा येतोय स्टॉक मार्केटमध्ये. म्हणून स्टॉक मार्केट हे वर चाललंय डिस्पाइट ऑफ द इकॉनॉमी इज इन अ डाऊन ट्रेंड. त्याच्यामुळे आपण याची सांगड उगाच घालू नका की शेअर मार्केट वर चाललंय याचा अर्थ आपली इकॉनॉमी सुधारली असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. आपली अंडरलाईन इकॉनॉमी सुधारायला कमीत कमी 1.5 ते 2 वर्षाचा आपल्याला काळ द्यावा लागेल, मेहनत करावी लागेल, जातीपातीच्या फालतू चक्करमधून आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि एक प्रोग्रेसिव्ह थिंकिंग घेऊन आपल्याला आपल्या देशाला आणि स्वतःला प्रगतीपथावर न्यावं लागेल. बरं, दिस इज नॉट फॉर द फर्स्ट टाइम. हे काही पहिल्यांदा घडत नाहीये की इकॉनॉमी डाऊन झाली, रिसेशन आलं, स्टॉक मार्केट कोसळलं, बिझनेसेस बंद झाले. हे पहिल्यांदा होत नाहीये. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. याच्या आधी द ग्रेट डिप्रेशन आलं होतं, जे याच्यापेक्षा भयंकर होतं. हालाकी त्याला झाले आता 100 वर्षापेक्षा जास्त, पण द ग्रेट डिप्रेशन सारखा काय म्हणतो ना, एक भयंकर परिस्थिती परत जगात कधीच आली नव्हती. आत्ताची परिस्थिती ही जवळपास त्याच्यासारखी आहे, पण तेवढी सिरियस नाही. त्याच्यानंतर आलं .com बबल. .com बबलमध्ये सुद्धा परिस्थिती भयंकर झाली होती. लोकांच्या खिशात पैसे उरले नव्हते, धंदा पाणी उरला नव्हता, नोकऱ्या गेल्या होत्या. तीच परिस्थिती आली होती 2008 मध्ये, जेव्हा फायनान्शियल क्रायसिस झाला, सबप्राईम मॉर्गेजचा इश्यू झाला, अमेरिका डुबली आणि सगळ्या जगाला घेऊन बुडाली. परंतु संपली का? जग संपलं का? अमेरिका संपलं का? नाही. उलट त्यानंतर सगळं जग, अमेरिका, पूर्ण इकॉनॉमी डबल ताकदीने वर आली. त्याच्यानंतर काय झालं? पॅराडाईम शिफ्ट झाला, बिझनेसेस बदलले, नवीन बिझनेस वर आले आणि एक नवीन शक्तीचा उदय झाला, ज्याला आपण चायनाच्या नावाने ओळखतो. चायना हॅज बिकम द सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड and has become the biggest manufacturing hub in the world. का? तर त्यांनी तेवढी मेहनत केली, त्यांचा फोकस परफेक्ट होता, त्यांनी त्यांचं काय म्हणतात ना ध्येय डळमळीत होऊ दिलं नाही. ठीक आहे, त्याच्या मागे बऱ्याचशा काय म्हणतात ना वाईट गोष्टी घडल्या, पण त्या सोडून देऊया. आपण पॉझिटिव्ह गोष्टीवर लक्ष देऊया. नाहीतर काय, निगेटिव्ह गोष्टीचा विचार करण्यासाठी भरपूर आहे. त्यात जर अडकलो आपण तर पॉझिटिव्ह साईड आपण कधीच बघू शकणार नाही कुठल्याही बिझनेसची. तर आपण आता फक्त पॉझिटिव्ह साईड बघूया आणि ते आपण थोडक्यात एक डिस्कस केलं की पोस्ट कोविड कुठल्या बिझनेसेसमध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी असणार आहे. तर मित्रांनो, हे 2008 मी परत मागे गेलो थोडा. ह्या महामारीनंतर, कोविडच्या महामारीनंतर लोक बदललेले असतील, लोकांचे विचार बदललेले असतील, बिझनेस बदललेले असतील, इकॉनॉमिक फंक्शन्स बदललेले असतील, नवीन इंडस्ट्रीज ह्या आपल्या वर आलेल्या असतील, नवीन बिझनेस उदयाला आलेले असतील. सो दिस एव्हरीथिंग विल चेंज अँड कम बॅक टू द नॉर्मल, कम बॅक टू द न्यू नॉर्मल. आता आपल्याला काय होईल? नॉर्मल म्हणजे काय? जसं 1 वर्षापूर्वी कंडिशन होती तशी परिस्थिती आता होणार नाही. आता डेफिनेशन नॉर्मलची बदलणार आहे. सो बी रेडी अँड वेलकम टू द न्यू नॉर्मल. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद, जय हिंगलाज माता.